18 मे शनिवारी रात्री पुण्यातील एका अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रासह 10:40 कोजी पब रेस्टॉरंट मध्ये पोहोचला। हे सर्वजण 12वी उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीत गेले होते। पोलीस अधिकारी मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रेस्टॉरंट रात्री 12:10 सुमारास बंद केले होते। 48,000 रुपयांचे बिल जमा केल्यानंतर अल्पवयीन व्यक्ती ब्लॅक मॉरियंट नावाच्या दुसऱ्या पब मध्ये पोहोचली। रात्री 2:15 सुमारास पार्टी आटपून घरी परत येत असताना एरवडा परिसरात त्यांचा भरधाव वेगात असलेल्या पॉर्श कारने दुचाकीला जोरदार धडकली। या अपघातात दुचाकीवरील अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार बाईक चालवणारी मुलगी हवेत अनेक फूट उडाली आणि ती जमिनीवर पडली। धडकेनंतर पॉर्श जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या कारला धडकली। एअरबॅग उघडल्यावर आरोपी ड्रायव्हर बचावला, मात्र समोरच्याने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। मात्र या प्रकरणी एरोडा पोलिसांनी आरोपी चालकाशिवाय त्याचे वडील, पब मालक, नंबर नसलेली कार देणारा व्यापारी अशा 5 जणांना अटक केली आहे। वडिलांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने अल्पवयीन चालकाला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एरोडा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 306/24 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी चालकावर बांधवीच्या 2 कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। IPC कलम 185 नुसार दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। IPC कलम 304 सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी ड्रायव्हर वय 17 वर्ष आणि 8 महिन्यांचा आहे। त्याने पोलिसांना सांगितले की त्याच्या वडिलांना लायसन्स शिवाय गाडी चालवण्याची माहिती होती। या आधारे त्यांच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीच्या वडिलांविरुद्ध बाल न्याय कायद्याचा कलम 75 नुसार मुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे आणि मुलाला मादक दारू किंवा अंमली पदार्थांचा पुरवठा करणे या कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। याशिवाय या प्रकरणात मोटार वाहन कायद्याचे कलम 199A देखील जोडण्यात आले आहे। या मुलाला 15 दिवस एरवड्यातील वाहतूक पोलिसांसह काम करावे लागणार आहे। तसेच वाहतुकीचे नियम समजून घेतल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून RTOला सादर करावा लागणार आहे। तसेच रस्ते अपघातावरील निबंध 300 शब्दात लिहावा लागेल। दारू पिण्याच्या सवयीवर मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील आणि त्याला समुपदेशनही करावी लागेल। तसेच भविष्यात त्याला काही दुर्घटना दिसली तर त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल। 7,500 रुपयांचा वैयक्तिक बॉन्ड आणि दुसरा जामीन बॉन्ड भरावा लागेल। न्यायालयाने 17 वर्षाच्या आरोपीला या अटीसह जामीन मंजूर केला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।